माझा येतोय का? हॅलो, माझा आवाज हॅलो. येतोय? हां. हो, येतोय. नमस्कार. मी डॉक्टर वर्षा फाटक आपणा सर्वांचं या आभासी व्यासपीठावर हार्दिक स्वागत करत आहे. आज आपल्याला प्रशासकीय सेवा क्षेत्रातील संधी आणि आव्हानं या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित व्याख्यात्या सन्माननीय डॉक्टर आसावरी संसारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर, ग्रंथपाल व स्पर्धा परीक्षा केंद्रांचे समन्वयक श्री माइंगडे सर, या व्याख्यानाला उपस्थित विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व सर्व अभ्यासू विद्यार्थी, आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. आमचं आठले सत्रे पित्रे महाविद्यालय हे मध्य व दक्षिण कोकणातील पहिलं स्वायत्त महाविद्यालय आहे. नॅकच्या 3ऱ्या पुनर्मूल्यांकनात A ग्रेड प्राप्त, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त असं आमचं महाविद्यालय विविध ज्ञानशाखांनी विस्तारलेलं आहे. सध्या काळातील प्रशासकीय क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये समर्थपणे पाऊल टाकत स्वतःच्या उन्नतीबरोबर समाज व राष्ट्रसेवाही उत्तम प्रकारे बजावावी, हा या मार्गदर्शनामागचा हेतू आहे. तेवढे नेतृत्व गुण उत्साहाने सळसळणाऱ्या युवा पिढीमध्ये नक्कीच आहेत. फक्त त्याला योग्य दिशा देण्यासाठी अशा प्रकारच्या विधायक उपक्रमांचे आयोजन आमचं महाविद्यालय नेहमीच करत असतं. आजच्या आपल्या मार्गदर्शक डॉक्टर आसावरी संसारे या उत्तम प्रशासक आहेत. त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यापूर्वी मी आम्हाला अशा उपक्रमांसाठी उद्युक्त करणारे, प्रोत्साहन देणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. आसावरी मॅडम, हाऊ आर यू? हॅलो, आसावरी मॅडम, ऐकू येतंय? हॅलो, मॅडम म्यूट आहे. आसावरी मॅडम, तुमचा अनम्यूट करा माईक. मी महाविद्यालय काहीतरी माझं ऐकू येतंय? हा, येतोय सर, येतोय. एक फॉर्मल पार्ट म्हणून मी इथे बोलतो. खरं म्हणजे विषय हा सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, तो वैज्ञानिक नाही. नोकरीच्या संधी, अनंत संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत प्रशासकीय सेवेमध्ये, आणि कशा स्वरूपाच्या प्रशासकीय सेवेमध्ये संधी उपलब्ध आहेत त्याचं अगदी अधिकारवाणीने जी व्यक्ती संसारे मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहे. मॅडमचे मी आभार व्यक्त करतो देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं. या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो, आणि जे जे विद्यार्थी इथे या वेबिनार मध्ये सहभागी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो की अगदी जर फोकस तुम्ही प्रयत्न केले तर मला खात्री आहे की ह्या प्रशासकीय सेवेमध्ये कुठलीतरी एक जबाबदारीची जोरा तुम्ही पेलू शकणारे विद्यार्थी आहात. या महाविद्यालयाचे दोन्ही विद्यार्थी आहात, पण त्याच्यासाठी फोकस आणि सातत्य हे ठेवून जास्तीत जास्त या विषयाशी निगडीत अभ्यास करावा अशी एक मी इच्छा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा मॅडमचं मी आभार मानतो की त्यांनी इथे या व्यासपीठावर येऊन ऑनलाईनच्या माध्यमातून एक साधन व्यक्ती म्हणून इथे उपस्थित आहे. आसावरी मॅडम या देवरूखला असताना त्यांनी संस्कृतमध्ये, माझ्या माहितीप्रमाणे संस्कृतमध्ये त्यांनी विद्या वाचस्पती PhD पदवी प्राप्त केली. आणि सुदैवाने मी इथे आलो होतो तेव्हा मला वाटतं माझं इथलं पहिलंच वर्ष होतं, कदाचित 2008 मध्ये मॅडमना PhD प्राप्त झाली, आणि त्यांचा गौरव करण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता, आणि त्या कार्यक्रमात बोलण्याची मला संधी मिळाली होती. कुठेतरी असं म्हटलं होतं की अरे, प्रशासकीय सेवेतली व्यक्ती, विद्या वाचस्पती, ह्या शिक्षणाचा प्रशासकीय सेवेशी काय संबंध असतो वगैरे वगैरे. आणि मला
माझे त्यावेळेचे विचार अजूनही आठवतात की प्रशासकीय सेवेतला जो जी व्यक्ती असते ती फार चिकित्सक असावी लागते आणि त्याला विषय नाही. चिकित्सा ही एक वृत्ती आहे, अनालिसिस अनालिटिकल माइंड असावं लागतं. आणि किंबहुना नुसत्या आसावरी जोशीनीच नाही, प्रशासकीय सेवेतल्या सगळ्या उच्च पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची विद्यावाद कुठच्याही क्षेत्रातली का असू नये पदवी प्राप्त करणं हे आवश्यक आहे. आणि आसावरी मॅडमने ते आपलं प्रशासकीय सेवा सांभाळून अशी एक सुंदर उच्च विद्या विदूषित ज्याला आपण म्हणता येईल अशी पदवी त्यांनी प्राप्त केली. त्याबद्दल पुनश्च या व्यासपीठावरून मॅडमचं अभिनंदन करतो, आभार मानतो, शुभेच्छा देतो. इथे थांबतो. धन्यवाद. आसावरी मॅडम. आणि अजून लोक आहेत. हो सर, त्या जॉईन होत आहेत. मध्येच काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मी त्यांना जॉईन करून घेते आणि मग आपण लगेचच सुरू करूया. मी म्हटलं होतं आज विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्या आजच्या व्याख्यात्या आहेत आसावरी मॅडम, तर त्या काही क्षणात आपल्या व्याख्यानासाठी आपल्याला उपस्थित राहतील. त्यांच्याकडे काहीतरी टेक्निकल एरर आलेली आहे, तर तोपर्यंत मी त्यांचा परिचय देते तुम्हाला. आपल्या महाविद्यालयामध्ये दिनांक 28 रोजी सोमवारी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आपल्या IRS ऑफिसर मधुलिका देवगोजी यांचंही आपण व्याख्यान आपल्या इथे आयोजित केलेलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याची लिंक पाठवेन. आणि या व्याख्यानासाठी उपस्थित डॉक्टर आसावरी संसारे यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. मगाशीच आपल्या प्राचार्यांनी म्हटल्याप्रमाणे आसावरीताई ह्या MA संस्कृत गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि संस्कृत मधूनच त्यांनी PhD केलेली आहे. त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे द कन्सेप्ट ऑफ क्रिएटिव्हिटी ॲज रिफ्लेक्टेड इन द वेदाज विथ स्पेशल रेफरन्स टू अथर्ववेद. डॉक्टर उमा वैद्य विल्सन कॉलेज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली PhD पूर्ण केली. याच अनुषंगाने आमच्या संस्थेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष बाळासाहेब पित्रे यांनी आसावरी संसारे यांचं ऋग्वेदातील उषा सूक्त या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं. अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन करणं ही त्यांची खासियत आहे. चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी यांची प्रदर्शनं त्यांची स्वतःची जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये किंवा इतर गॅलरीजमध्ये त्यांचं चित्र प्रदर्शन सातत्याने त्या भरवत आलेल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत भूषवलेली पदं तहसीलदार मुंबई शहर, कार्यकारी दंडाधिकारी ठाणे, तहसीलदार निवडणूक ठाणे, नायब तहसीलदार विभागीय आयुक्त कोकण विभाग, नायब तहसीलदार तथा तहसीलदार संगमेश्वर तालुक्याचा कारभारही त्यांनी सांभाळला होता. आणि सध्या त्या MMRD म्हणजेच मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाचा कार्यभार सांभाळत आहेत. याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आवडेल की रामनारायण रुईया महाविद्यालय आणि वझे केळकर महाविद्यालय येथे त्या संस्कृत विषयाचं अध्यापन करतात. UGC प्रोजेक्ट असोसिएट म्हणून मुंबई विद्यापीठ येथेही त्या कामकाज पाहतात. तर असं हे संदर्भ संपृक्त आणि व्यासंगी असं व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभलेलं आहे. तर मी आसावरीताईंचे पुन्हा एकदा स्वागत करते आणि पुढची सूत्र मी त्यांच्याकडे सुपूर्त करते. आसावरीताई, आता तुम्हाला ऐकू येत आहे ना? हा, मला येते. माझा आवाज येतोय? हो, येतोय. नमस्कार. माननीय प्राचार्य देवरूख चे आटले सप्रे पित्रे कॉलेज महाविद्यालय तेंडुलकर सर आणि उपप्राचार्य डॉक्टर पाटील सर, डॉक्टर वर्षा फाटक मॅडम, सुभाष मायंगडे सर, सोनावडे सर, उपस्थित इतर गुरुजन आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी,
आज प्रशासकीय सेवा, संधी व आव्हानं या विषयावर चर्चा करण्यासाठी मला निमंत्रित केलं, म्हणून आयोजकांचे सर्वप्रथम आभार मानते. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामध्ये मी सध्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहे आणि माझी पोस्टिंग सध्या MMRDA मध्ये आहे, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण. माझ्या सेवेची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत माझ्या पॅरेंट डिपार्टमेंटमध्ये, महसूल व वन विभागामध्ये. या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये मला विविध पदांवरती काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी विभागामध्ये सुद्धा काम करता आलं. संगमेश्वर येथे तहसीलदार, नायब तहसीलदार या पदावर काम करता आलं. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा कमिशनर जे आहेत, विभागीय आयुक्त आहेत आमचे कोकण विभागाचे, त्यांच्याकडे अपिलांचं कामकाज करता आलं. त्यानंतर तहसीलदार निवडणूक म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये मला काम करता आलं. या सगळ्या विविध पदांवरती काम करण्याची संधी मला महसूल विभागामध्ये मिळाली आणि ते करत असताना वेगवेगळे अनुभव सुद्धा मला घेता आले आणि ते आज त्या निमित्ताने मला शेअर करता येतील आणि ही संधी मला मिळाली आहे, त्याबद्दल आभार. आता या प्रशासकीय सेवा त्या क्षेत्राबद्दल सर्वांनाच त्याबद्दल भरपूर आकर्षण आहे आणि त्यामध्ये खूप विद्यार्थी आता प्रयत्न करत आहेत की प्रशासकीय सेवा हे करिअर म्हणून निश्चित करत आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हा निर्णय घेतला असेल की मला प्रशासकीय सेवेतच जायचं आहे, किंवा काही जण त्या प्रोसेसमध्ये असतील. पण हे करत असताना त्या क्षेत्राविषयी आपण अधिक माहिती घेणं आवश्यक आहे की या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एक ग्लॅमर हा भाग सोडला तर आपल्याला काय करायला लागतं, काय प्रकारची कामं करायला लागतात ह्याची कल्पना असणं गरजेचं आहे. आता मी जी पदांवरती काम केलं ते ग्रामीण विभाग आणि शहरी विभाग अशा दोन्ही विभागांमध्ये होती. तहसीलदार म्हणून मी जेव्हा ग्रामीण विभागामध्ये काम केलं त्यावेळेला नैसर्गिक आपत्ती, जमीन महसूल, निवडणुका अशा विविध प्रकारच्या कामं मला करावी लागली. कायदा सुव्यवस्था राखणं असे वेगवेगळे अधिकार हे वेगवेगळ्या कायद्यानुसार तहसीलदारांना ती कामं पार पाडावी लागतात आणि आपल्या टीम समवेत ती कामं करावी लागतात. आणि जेव्हा मी शहरी भागामध्ये आता MMRDA मध्ये मी काम करते, ते भूसंपादन आणि पुनर्वसन तहसीलदार या पदावरती मी काम करते आणि हे करत असताना मुख्यतः MMRDA ही जी संस्था आहे ती विकासाची कामं करतं. फ्लायओव्हर, रस्ते, मेट्रो मार्गिका अशा प्रकारचं जे कामकाज आहे ते MMRDA मार्फत केलं जातं आणि त्यासाठी तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी हे जमीन विषयक ज्या बाबी आहेत, भूसंपादनाची कार्यवाही करणं, पुनर्वसन करणं, एखादी मेट्रो मार्गिका ज्या मार्गातून जात आहे ती जमीन शासनाची असेल तर मग शासनाकडे मागणी करून त्याची पूर्तता करून घेणं, जर खाजगी असेल तर त्याचं भूसंपादन त्या विशिष्ट कायद्यानुसार करणं किंवा मग वाटाघाटीद्वारे करणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे कराव्या लागतात. आणि हे एक प्रोजेक्ट ओरिएंटेड काम आहे. तिथे एक कॉर्पोरेट लेवलचं काम केलं जातं की तुम्हाला हा प्रोजेक्ट दिला जातो, मेट्रो लाईन 4 असेल, 6 असेल, आणखीन कोणता प्रोजेक्ट असेल, आणि मग ते प्रोजेक्ट एका टाइम बाउंड पिरियड मध्ये तुम्हाला आपल्या टीम समवेत करावं लागतं. तिथे एक वेगळ्या स्वरूपाचं तुम्हाला टॅलेंट वापरावं लागतं. काही वेळेला निगोसिएशन्स करावी लागतात, काही वेळेला कोर्टामध्ये तुम्हाला शासनाची बाजू मांडावी लागते. या सगळ्या गोष्टी आल्याशिवाय याला एक सामाजिक एक टच आहे असं म्हणता येईल, सोशल टच असा आहे की जेव्हा आपण एखाद्या मार्गिकेचं काम करत असतो त्यावेळेला तिथे त्या मार्गिकेमध्ये बाधित होणारी जी लोक आहेत, झोपडपट्टी असेल किंवा अन्य काही दुकानं वगैरे असतील, तर त्या लोकांचं पुनर्वसन करायचं असतं आणि ते जे पुनर्वसन करताना आपल्याला संपूर्ण मॉबचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करावं लागतं. त्यांची जी सामाजिक व्यवस्था आहे ती न मोडता त्यांना जे उदरनिर्वाहाची साधन आहे ते प्राप्त करून देणं, त्यांचं जे रेग्युलर रुटीन आहे ते चालू ठेवणं, यासाठी त्यांचं पुनर्वसन त्या दृष्टिकोनातून करायचं. ही जी वेगळ्या पद्धतीची ही कन्सेप्ट आहे आणि काम आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करता, तर जेव्हा तुमच्या मनात अभ्यास करत असताना प्रशासकीय सेवेचा असं काहीतरी चित्र असतं की प्रशासकीय अधिकारी म्हणजे एका गाडीतून फिरेल, एक क्लास 1 ऑफिसर असेल, त्याचं एक ऑफिस असेल, AC रूम असेल आणि मग तो आपल्या सबऑर्डिनेट्सला काही सांगेल, काही कामं निश्चित करून देईल आणि ती करून घेईल. पण अशाच स्वरूपाचं तुम्हाला काम करायला मिळेल असं नाही. तुम्हाला फील्डवरती उतरून सुद्धा आपलं काम करून घ्यावं लागेल, निगोसिएशन्स करावे लागतील, लोकांशी चर्चा करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ते काम करावं लागेल एखाद्या टाइम बाउंड पिरियड मध्ये.
त्यामुळे जेव्हा आपण प्रशासकीय सेवा असं म्हणतो किंवा त्यामध्ये येणाऱ्या संधी असा विचार करतो, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता जेव्हा आपण प्रशासकीय सेवा, राज्य प्रशासकीय सेवा सेवेचा विचार करतो, तेव्हा आपल्याला एमपीएससी शिवाय पर्याय नाही. तुम्हाला एमपीएससीच्या ज्या परीक्षा आहेत त्यामधून हा मार्ग तुम्हाला निवडता येईल. या ज्या परीक्षा आहेत त्याच्या 3 टप्पे आहेत. एक पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. तर ह्या 3 परीक्षांचे टप्पे पार करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं. त्याचे तुम्हाला एमपीएससीची जी वेबसाईट आहे त्यामध्ये आपल्याला ह्याचं पोर्शन किंवा जे सिलेबस आहे त्याची माहिती मिळू शकेल. त्याचप्रमाणे पेपर पॅटर्न कसा आहे तो सुद्धा मिळेल. मला एक जनरल त्याची आयडिया फक्त द्यायची आहे की हा जो पहिला टप्पा किंवा दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, ह्या 3 टप्प्यांमध्ये तुम्ही जी परीक्षा पार पाडता त्याचं जे प्लॅनिंग असतं किंवा ते डोक्यात ठेवून तुम्हाला करावं लागतं की आपल्याला किती कालावधी यासाठी द्यावा लागणार आहे. तुमच्या मनात असं येतं की हा मी किती अटेम्प्ट द्यायचे किंवा किती सारखा मी सतत अभ्यासच करायचा का, म्हणजे कधीतरी मला चान्स मिळेल, कधीतरी मला लक बाय चान्स मी पास होईन, असं नाहीये. ते एक प्रॉपर तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. 1 वर्षाचं आधी सुरुवातीला 1 वर्षाचं प्लॅनिंग करावं. त्यामध्ये क्रायटेरिया करावा. 3 महिने आहे त्याच्या परीक्षेचं स्वरूप समजून घ्यावं. 2 महिन्यांमध्ये पुढच्या प्रिलिम्सची तयारी करावी, पुढच्या 6 महिन्यामध्ये मेन्सची तयारी करावी आणि 1 महिन्यामध्ये तुम्ही इंटरव्ह्यू साठी तयारी करू शकता. असं एक वर्षाचं प्लॅनिंग आधी करावं सुरुवातीला. त्यानंतर आपल्याला एक आयडिया येईल. आता ह्या 1 वर्षाचं जे प्लॅनिंग केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा सुरुवातीचे 3 महिने मी असं म्हणते की तुम्ही प्राथमिक तयारी करावी की ही परीक्षा कशी आहे, ह्याचे स्वरूप काय आहे, ह्याचे पेपर्स कसे असतात, पेपर्स मिळवून घ्यावे त्याच्यामध्ये प्रश्नांची खोली काय आहे, कशा प्रकारचे कुठल्या खोलीचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा अभ्यास करावा. एक जनरल संपूर्ण पोर्शनचं रिडिंग तुम्ही करून घ्यावं सिलेबसचं. आणि त्यानंतर मग पुढचे 2 महिने आहेत ते प्रिलिम आणि मेन्स किंवा त्या अनुषंगाने तयारी करावी. आणखीन एक असं मला सुचवावं वाटतं की तुम्ही जेव्हा प्राथमिक तयारी करत असता पहिल्या महिन्यांमध्ये, तेव्हा मेन्स आणि जे प्रिलिम आहे त्यामध्ये जे कॉमन विषय आहेत, उदाहरणार्थ हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, हे जे विषय आहेत कॉमनली जे प्रिलिम साठी सुद्धा आवश्यक आहे त्याची तयारी करणं आणि मेन्सला सुद्धा तयारी करणं आवश्यक आहे. ते तुम्ही फाउंडेशनच्या पिरियडमध्ये म्हणजे सुरुवातीच्या ज्या 3 महिन्याचा जो कालावधी आहे त्यामध्येच त्याची तयारी करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला एक जनरल आयडिया येऊन जाते की अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जे पेपर्स आपल्याला जे पेपर सोडवणं ही जी प्रक्रिया आहे ही कंटिन्युअस अगदी सुरुवातीपासून करणं आवश्यक आहे. एक प्रत्येक विषयाचे, आता मेन्सला जेवढे विषय आहेत त्या प्रत्येक विषयाचे 10 मिनिमम पेपर तरी आपण सोडवणं अपेक्षित आहे. अगदी सुरुवातीच्या कालावधीपासून आपण जर पेपर सोडवले तर तुम्हाला तुमची जी पातळी आहे अभ्यासाची ती कुठल्या पातळीवरती आपण आहोत सध्या, आपल्याला किती तयारी करणं अपेक्षित आहे याची आयडिया येऊ शकते. त्याचप्रमाणे जे रीडिंग तुम्ही कराल मेन्ससाठी, ते रीडिंग मध्ये सुद्धा तुम्ही संकल्पना स्पष्ट होतात किंवा नाही त्याचं सुद्धा एक अभ्यास आहे. आता झालं तर तुम्ही इकॉनॉमिक्सचं वाचन करत असाल तर त्यामधली एक कल्पना आहे ती आपल्याला समजली आहे का, आपण सामान्य माणसाला ती साध्या सोप्या भाषेमध्ये सांगू शकतो का, हा साधा विचार करणं गरजेचं आहे. असं संकल्पनांचा अभ्यास करून त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे कशासाठी, तर आपल्याला मेन्सला जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जाणार आहेत, तुम्हाला माहितीच आहे आता मेन्सचा पॅटर्न बदलला आहे. पूर्वी जे सब्जेक्टिव्ह होतं, डिस्क्रिप्टिव्ह होतं, ते बदलून आता ऑब्जेक्टिव्ह झालं आहे. तर त्यासाठी तुम्ही जर संकल्पनांचा अभ्यास केला तर एक संकल्पना तुमची जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्या अनुषंगाने जेवढे प्रश्न विचारले जातात तेवढ्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं देणं फार सोपं जातं. तर मेन्सचा अभ्यास करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी. शिवाय तुम्ही जेव्हा पुस्तकांची निवड करता ती सुद्धा निवड करताना अशी पुस्तकं निवडावीत की ज्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस कव्हर होईल अशी पुस्तकं निवडून मग त्यांचं वाचन करावं. अशी मिनिमम 2 ते 3 पुस्तकं सफिशियंट आहेत. आणि त्याशिवाय तुमचे जे नोट्स काढणं आहे ती जी प्रोसिजर आहे ती सुद्धा एक विशिष्ट पद्धतीने करावी. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते नोट्स काढण्याची, तर तशी नोट्स काढण्याची पद्धत स्वतः डेव्हलप करावी की मी मायक्रो नोट्स काढेन
म्हणजे अमुक एक विषय आहे, समजा हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, तर त्याच्या प्रत्येक विषयाचे मी मायक्रो नोट्स काढेन असं काहीतरी निश्चित करावं की जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला त्या नोट्सचा अतिशय चांगला उपयोग होतो. आणि त्यानंतर येतो मुलाखतीचा भाग. हे जे टप्पे आहेत, प्रिलिम्स झाली, मेन्स झाली आणि त्यानंतर मुलाखत. मुलाखतीचा जो टप्पा आहे त्यामध्ये तुम्हाला एक 100 मार्कांसाठी 20 मिनिटात जज केलं जातं. 100 मार्कांचा जो तुमचा हा इंटरव्ह्यूचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पर्सनॅलिटी तुमची तपासणी, तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी आहे का, तुम्हाला एखादा विषय दिला तर तुम्ही तो उत्तम प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन किंवा अनालिसिस करू शकता का, त्याचप्रमाणे तुमची इंटिग्रिटी काय आहे, तुम्ही प्रामाणिक आहात का, ह्या गोष्टी तपासल्या जातात. त्याचप्रमाणे इंटरव्ह्यूची तयारी करताना ती कशी करावी, तर तुम्ही काही स्थानिक माहिती ती गोळा करावी. त्याचप्रमाणे तुमचं ग्रॅज्युएशन ज्या फील्ड मधनं झालेलं आहे ते ग्रॅज्युएशन त्या संदर्भात माहिती घ्यावी आणि छंद आणि असे जे विषय आहेत ते मुद्दे निहाय प्रत्येकाचे 10 प्रश्न तयार करावेत की आपण एखाद्या व्यक्तीला जज करताना कोणते प्रश्न विचारू. तर त्याच्या ह्या ज्या गोष्टी आहेत, स्थानिक माहिती, ग्रॅज्युएशन, छंद, ह्या व्यक्तिमत्वाच्या बाजू आहेत, त्यावरती आपण एक 10 प्रश्न काढावेत, त्याची 10 उत्तरं तयार करावीत आणि त्यांचं सतत वाचन करावं. आणि वाचन केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स अधिक वाढतो. अशा प्रकारे तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करू शकता. आणि त्यामध्ये इंटरव्ह्यू मध्ये महत्वाचा एक भाग असा आहे की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये डायनामिझम आहे का, तुम्ही प्रेशर खाली काम करू शकता का, ह्या सुद्धा गोष्टी तपासल्या जातात. ह्या तपासण्याचं कारण काय, मी मगाशी म्हटलं की प्रशासकीय अधिकारी याला विविध प्रकारची कामं करावी लागतात. तुम्ही जर इलेक्शनच्या वातावरणामध्ये काम बघितलं असेल की तिथे जे अधिकारी असतात, रिटर्निंग ऑफिसर असतात, AERO असतात, ते वेगवेगळ्या प्रेशर खाली काम करत असतात. त्याच्यामध्ये नोटिफिकेशन जेव्हा इलेक्शनचं जाहीर केलं जातं तिथपासून त्यांचा स्टाफ गोळा करणं इलेक्शनसाठी, त्याच्यानंतर त्याच्या टीम बनवणं, वेगवेगळ्या टीम्स. आता ह्या टीम सुद्धा कशा असतात, कायदा सुव्यवस्था राखणारी वेगळी टीम असते, स्टाफ मेंटेन करणारी वेगळी टीम असते, अकाउंट मेंटेन करणारी वेगळी टीम असते. ह्या सगळ्या टीम्स फॉर्म करणं, त्यांच्याकडून काम करून घेणं, ह्या गोष्टी आहेत त्या टाइम बाउंड आहेत आणि त्यामुळे खूप प्रकारचं प्रेशर क्रिएट होत असतं जो इलेक्शन अधिकारी असतो त्याच्यावरती. त्यामुळे अशा प्रकारची प्रेशर्स तुम्ही हँडल करू शकता का, ह्या अनुषंगाने तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला पुढच्या सर्व्हिसमध्ये उपयोगी पडतात. म्हणून ह्याची तयारी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला प्रशासकीय अधिकारी म्हणून कशा प्रकारचं काम करायला लागेल ते तुमचं ह्या इंटरव्ह्यू मध्येच क्लिअर होऊन जातं. त्यानंतर हे झालं स्वरूप. आता हा परीक्षेचा जो भाग आहे, ही परीक्षा आपण पास किंवा रिझल्ट म्हणतो आपण, तो रिझल्ट आहे तो कट ऑफ लाईन वरती निश्चित आहे. तुम्ही पास किंवा फेल नसता MPSC मध्ये कधी. कट ऑफ मध्ये बस नाही. आता MPSC ची जी आपण जाहिराती बघतो, साधारण 1 लाख विद्यार्थी या परीक्षांसाठी बसतात, 400 ते 500 पदं असतात, अशा जाहिराती आलेल्या असतात. आणि अशा प्रकारे जर म्हणजे मॅक्झिमम 1000 पदं धरू आपण, म्हणजे 100 जर विद्यार्थी असतील तर त्यातला एकच विद्यार्थी निवडला जातो, असा रेशिओ असतो. त्यामुळे तुमची जी सिलेक्शनची जी शक्यता आहे ती खूप कमी असते आणि ती कट ऑफ लाईन वरती अवलंबून असते. तुमचे जे कट ऑफ मार्कांची जी कट ऑफ लाईन आहे त्यावरती अवलंबून असते. त्यामुळे तुम्हाला फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता खूप जास्त असते की माझं सिलेक्शन नाही झालं. दरवेळेला हे असंच होतं, माझं सिलेक्शनच होत नाही, मी एवढा अभ्यास करतो तेवढा अभ्यास करतो, तुम्ही जे ह्या पद्धतीने विचार करत असता. पण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इथे सिलेक्शनचे चान्सेसच खूप कमी आहेत. त्यामुळे आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याकडे एक प्लॅन बी तयार असला पाहिजे की मी जर सिलेक्ट नाही झालो MPSC परीक्षेमध्ये तर मी हा दुसऱ्या माझा जो करिअरचा पर्याय आहे तो माझ्याकडे तयार आहे. आणि तो कुठला असेल तर तुमचं जे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तिथे तुम्ही एक चांगल्या पद्धतीने एक तुमचा ऑप्शन, करिअर ऑप्शन रेडी करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही परीक्षेची तयारी करता त्याच वेळेला मला असं सजेस्ट करावं लागेल, करायला आवडेल की तुम्ही तुमचा प्लॅन बी
हा आधी तयार ठेवा. त्या प्लॅन बी च्या अनुषंगाने तुम्ही जर आता बऱ्याचदा आपण असं बघतो की एमपीएससी ची तयारी करताना बरेचसे विषय हे आर्ट्सच्या शाखेशी रिलेटेड असतात, कला शाखेचे बरेचसे विषय आहेत. त्याच्यामुळे कला शाखेतल्या विद्यार्थ्यांना हा जो एक मार्ग आहे स्पर्धा परीक्षेचा तो फार सोपा वाटतो, की आपण सहजपणे त्याच्यामध्ये अपिअर होऊ शकतो असं वाटतं. म्हणून ते जास्तीत जास्त कला शाखेचे विद्यार्थी हा ऑप्शन निवडतात. पण मला असं म्हणायचं की कला शाखेमध्ये सुद्धा बरेचसे चांगले करिअर ऑप्शन्स आता तयार होत आहेत. त्यांचा विचार तुम्ही आधीच करून ठेवायला पाहिजे. आता भाषा, उदाहरणार्थ भाषा हा विषय जर आपण निवडला तर भाषेमध्येच आपल्याला बरेचसे ऑप्शन्स मिळत असतात. माझं स्वतःच संस्कृत हा विषय होता MA साठी आणि त्यामध्ये मी PhD केलेलं आहे. तर तुम्ही भाषेमध्ये सर्वोच्च शिक्षण घेऊन संशोधनपर लिखाण करू शकता. आणि आता कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्याला असं बरंचसं दिसलेलं आहे की संशोधन पेपर हे ऑनलाईन सादर केले जातात. प्राच्य विद्या परिषद किंवा भांडारकर इन्स्टिट्यूट अशा संस्कृतच्या नामांकित संस्था आहेत, तिथे संशोधनपर लिखाण आणि संशोधन हे बऱ्याच प्रमाणात होत असतं. तर आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण आर्ट्सचे विद्यार्थी असतो तेव्हा आपण भाषेचा अभ्यास हा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याला करिअर ऑप्शन सुद्धा खूप आहेत. भाषेचाच विषय निघाला आहे तर परकीय भाषा ज्या आहेत, उदाहरणार्थ जॅपनीज असेल तर मुंबई विद्यापीठामध्ये किंवा जॅपनीज जी संस्था आहे इंडो जॅपनीज असोसिएशन त्यांच्या मार्फत सुद्धा जपानी भाषेचे वर्ग घेतले जातात. हे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, त्याच्या आधारे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी शिकवण्याची संधी मिळते. किंवा ज्या जपानी कंपन्या आहेत त्या आता सध्या भारतामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट करत आहेत. टायर्सच्या कंपन्या, गाड्यांच्या कंपन्या अशा तयार होत आहेत. तिथे तुम्ही इंटरप्रिटर म्हणून सुद्धा काम करू शकता. त्याला खूप जास्त मागणी आहे सध्या. त्यामुळे अशा प्रकारे वेगवेगळे करिअर ऑप्शन आपण सुद्धा निवडू शकतो आर्ट्स शाखेमध्ये विद्यार्थी असताना. म्हणून MPSC किंवा UPSC ला जाताना आपला एक प्लॅन बी तयार ठेवा, ज्यामध्ये तुम्ही भाषेचा अभ्यास ही चांगल्या प्रकारे करू शकता. त्याला करिअर ऑप्शन खूप जास्त आहेत. त्याचप्रमाणे हिस्ट्री किंवा इतर जे विचार केला तर पुरातत्व विभागामार्फत सुद्धा सध्या वेगवेगळे करिअरचे ऑप्शन ओपन आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही भित्तीचित्र किंवा जी नाणेशास्त्र अशा प्रकारे वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करू शकता. तिथे संशोधन सुद्धा करू शकता. त्यामुळे आर्ट्सचा विचार केला तर तुम्हाला तिथे सुद्धा बरेचसे करिअर ऑप्शन अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर मला असं सांगायला आवडेल की तुम्ही जेव्हा करिअर म्हणून निवड करता एखाद्या गोष्टीची, तर करिअर हे कसं निवडावं ही काय आपल्या डोक्यामध्ये कॉन्सेप्ट असते का फिक्स, की मी करिअर म्हणून किंवा आपण फॉलो करत असतो बऱ्याचदा की माझ्या शेजारच्याने अशा प्रकारे करिअर निवडले किंवा माझ्या घरात नातेवाईक अशा प्रकारे फार छान वरच्या पदावरती गेलेले आहेत म्हणून मी हे करिअर निवडलं पाहिजे. अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. पण करिअर निवडताना आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की आपली आवड काय आहे, आपले गुण काय आहेत आणि त्यानुसार आपण ती आवड आहे त्याचा सखोल ज्ञान आपण त्या आवडीच्या अनुषंगाने प्राप्त केलेला आहे का हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर आपल्याला अर्थार्जन त्याच्यामध्ये किती मिळणार आहे, या 3 गोष्टी प्रामुख्याने जेव्हा आपण विचार करून आपलं करिअर ठरवतो त्यावेळेला ते निश्चितपणे सक्सेसफुल होतं. म्हणून जेव्हा करिअर निवडीचा भाग असतो, प्रशासकीय सेवा ही यासाठी नसते निवडायची की त्याला ग्लॅमर आहे किंवा इतर लोकांनी जे निवडलेला आहे तो हा मार्ग आहे, एक फिक्स उत्पन्न आपल्याला मिळतं म्हणून हा मार्ग आपण निवडूया असं नाहीये. त्याच्यामध्ये खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या गुणकौशल्यांची आवश्यकता असते. म्हणून प्रशासकीय करिअर निवडताना आपण विचारपूर्वक निवडावं. अन्यथा जर आपला कल वेगळा असेल, आपली आवड वेगळी असेल तर आपण त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे करिअर करू शकतो. आता आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो की जॉब्स आहेत ते बदलत चाललेले. काही जॉब्स आहेत ते आउटडेटेड होतात, बंदही होतात. काही क्षेत्र आहेत ती नव्याने ओपन होत चाललेली आहेत. आता उदाहरणच द्यायचं झालं तर आपण असं म्हणू की कम्प्युटरला आपण पूर्वी चेस खेळायला शिकवलं, कम्प्युटर चेस खेळायला लागला आणि आता अशी अवस्था आहे की कम्प्युटर आपल्याला चेसमध्ये हरवतोय. हे काय आहे? हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. त्याच्यामध्ये आपण असं बघतो की बऱ्याचशा गोष्टी ज्या माणसं करत होती ती आता यंत्र करतात. त्याच्यामुळे आपले जॉब्स आहेत ते बरेचसे रिप्लेस होत चाललेले आहेत.
बऱ्याचशा गोष्टी या रिप्लेस होत आहेत. अशा वेळेला काही गोष्टी आहेत त्या फक्त माणसं करू शकतात. एक म्हणजे सर्वांगीण विचार हा माणूसच करू शकतो. त्यामुळे त्या अनुषंगाने किंवा एखादं क्रिएटिव्ह थिंकिंग असेल ते फक्त माणूसच करू शकतं. ते ह्युमन इंटेलिजन्सचा भाग आहे. म्हणून मला असं वाटतं की क्रिएटिव्ह थिंकिंग हे जास्त प्रमाणात होणं गरजेचं आहे किंवा त्याचा विचार होणं गरजेचं आहे. एखादा जॉब आपण निवडतो त्यामध्ये आपण आपली गुणकौशल्य जेव्हा त्याच्यामध्ये प्रदर्शित करत असतो त्यावेळेला आपण क्रिएटिव्हिटीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या युगात हे जॉब्स आहेत ते बदलत जाणार, ही क्षेत्र आहेत ती बदलत जाणार. काही 5 वर्षांनी आपल्याला ही क्षेत्र नाही दिसणार आहेत, आणखी फार वेगळी क्षेत्र असतील. आत्ताचं युग आहे ते आपण असं म्हणतो की हे माहितीचं युग आहे, माहितीचा महाजाळ आहे. एक क्लिक केलं की आपल्याला खूप जास्त माहिती मिळते. मग असं असताना आपले जॉब सुद्धा बदलणार आहेत, आपल्या क्वालिटीज ह्या आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. मग प्रशासकीय सेवेत सुद्धा तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेला याचा विचार करा की आपण क्रिएटिव्ह थिंकिंग करू शकतो का. क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय. जेव्हा असं आपण म्हणतो की हा तो छान क्रिएटिव्ह आहे, क्रिएटिव्ह हे फक्त आर्टशी रिलेटेड नाहीये असं मला म्हणायचं. की तुम्ही चित्रकार आहात, तुम्ही गायक आहात, त्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात हे 100% खरं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा क्रिएटिव्ह थिंकिंगचा वापर करायला लागतो. हे कसं असतं तर तुम्ही एखादी अडचण आली, एखादा प्रॉब्लेम आला तर तो क्रिएटिव्ह थिंकिंगच्या आधारे सोडवू शकता. याला क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणतात. आणि हे क्षेत्र आता काही वर्षांमध्ये निश्चितपणे विस्तारणार आहे की तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रिएटिव्ह थिंकिंगचा वापर करावा लागणार आहे. आता इंजिनिअरिंगचा फील्ड समजा आपण धरलं तर त्याच्यामध्ये सुद्धा रॉ मटेरियल कोणतं वापरावं किंवा रॉ मटेरियल ह्याच्याऐवजी ते वापरावं का, किंवा एखादं मॉडेल बनवायचं गाडीचं तर ते लायटर वेटचं कसं बनवावं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या क्रिएटिव्ह थिंकिंगनेच शक्य आहेत. त्याचप्रमाणे एखादी आता प्रशासकीय सेवा आहे तर त्याच्यामध्ये मला आपत्ती व्यवस्थापन करायचं आहे, तर त्या आपत्ती व्यवस्थापन करताना मी कोणत्या गोष्टींचा वापर मी करू शकते ज्या तातडीने मला ते मी निवडणुकीचं नियोजन करत आहे, मला विविध प्रकारचे फॉर्मॅट जे काही क्षणात मला इलेक्शन कमिशन पर्यंत त्याची माहिती पोहोचवावी लागते, तर त्यासाठी मी कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर वापरेन. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या क्रिएटिव्ह थिंकिंगचा भाग आहे, त्याचा तुम्हाला वापर करावा लागणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जॉब्स मध्ये सुद्धा क्रिएटिव्ह थिंकिंग आणता येणार आहे. म्हणून मला असं वाटतं की हे जे बदलणारं क्षेत्र आहे, तुम्ही प्रशासकीय सेवेचा विचार नक्की करावा, जरूर करावा. पण त्याबरोबर इतरही तुमच्याकडे करिअर ऑप्शन्स हे असले पाहिजेत आणि त्याचा सुद्धा तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि ह्या ज्या आपल्या प्रोसेसमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंगचा अंतर्भाव करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. मॅडम ह्याच्यावरती कोणाला काही शंका असतील तर विचारल्यात तर मला. मी विद्यार्थी मित्रांना असं सुचवेन की तुमच्या मनात जे प्रश्न असतील ते मॅडमना विचारा तुम्ही. आणि तत्पूर्वी मॅडम मी एक प्रश्न विचारते की संस्कृत ही एक नंतर हॅलो, म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात केली प्रशासकीय सेवेतल्या परीक्षा द्यायला, तर या लँग्वेजचा त्या म्हणजे परीक्षेसाठी एक विषय म्हणून काही तुम्हाला जास्त उपयोग झाला का, किंवा अशा पद्धतीने काही सब्जेक्ट असू शकतो का, ही एक मुलांनी विचारलेली शंका आहे. हा, आता पूर्वी जेव्हा पॅटर्न वेगळा होता, आता 2012 साली आपला मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. पण पूर्वी मुख्य परीक्षेला विस्तृत प्रश्न असायचे आणि एकच विषय, एक भाषा विषय निवडू शकत होतो आपण. त्यावेळेला मी तो संस्कृत हा विषय निवडला होता. त्याचा पूर्ण पेपर हा संस्कृत मधून लिहायचा असतो आणि आपला जो अभ्यासक्रम आहे संस्कृतचा त्यावरतीच प्रश्न असतात, त्याच्याशी रिलेटेड असतात. त्याच्यामुळे काही वेगळी स्पेशल तयारी तुम्हाला करावी लागत नाही. जेव्हा भाषा विषय निवडला होता त्यावेळेला मला त्या पद्धतीने तयारी करावी लागली. आणि मी संस्कृत निवडलं त्याचं कारण म्हणजे माझं ते प्रेम आहे संस्कृत विषयी, की ती भाषा ही आपल्या सर्व भारतीय भाषांचं मूळ आहे. प्रत्येक विषयाचं तुम्हाला मूळ शोधायचं असेल, शास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, आणखी काही असेल, तर पहिल्यांदा आपल्याला संस्कृतकडेच जावं लागतं, वळावं लागतं, तिथले ग्रंथ अभ्यासावे लागतात किंवा आयुर्वेदासारखे ग्रंथ आपल्याकडे आहेत. त्यामुळे मला असं कमतरता नाही वाटत किंवा संस्कृत डेड लँग्वेज आहे असं बऱ्याचदा लोक म्हणतात, पण मला तेही वाटत नाही. कारण आता संस्कृत
क्षेत्र एवढं विस्तृत झालेलं आहे की यामध्ये खूप जास्त संशोधन होत आहे. पाश्चिमात्य सुद्धा याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट घेत आहेत. आपलेही लोक बऱ्याच विविध क्षेत्रांमध्ये रिसर्च पेपर सादर करत आहेत. त्यामुळे संस्कृतला आता डेड लँग्वेज संबोधू नये कोणी, किंवा इतर कोणतीही भाषा घेतली तरी भाषेचं नॉलेज हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला भाषेचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. मी विद्यार्थी मित्रांना आणि प्राध्यापकांना अशी विनंती करेन की तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर बोलायला हरकत नाही, कारण मॅडमनी पुढची 20 मिनिटं ही प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमासाठी आपल्याला दिलेली आहे. मॅडम मी बोलू? हा बोला ना सर. मॅडम नमस्कार, मी डॉक्टर सरदार पाटील. बेसिकली आय एम फ्रॉम जिओग्राफी आणि गेल्या काही वर्षांचा, मोस्टली दशकांचा म्हटलं तरी हरकत नाही, टेक्नॉलॉजिकल ऍप्लिकेशन्स इन ऍडमिनिस्ट्रेशन वाढत चाललेले आहेत. मोस्टली डिसिजन मेकिंगचा जर आपण विचार केला तर डिसिजन मेकिंगसाठी GIS हे टूल वापरलं जावं या मताचा मी आहे. तर रिअल लाईफ मध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही कुठले डिसिजन घेता, म्हणजे लँड अक्वायर करायची आहे, मग त्याचे बेनिफिशरी डिफाईन करायचे आहेत. एखाद्या महामार्गाचं जर रुंदीकरण झालं तर ऍक्च्युअल किती लँड त्या ठिकाणी जाणार आहे, म्हणजे त्याचं बफर अनालिसिस वगैरे करतात. तुम्ही जर त्याच्याशी फारशा खोलात माहिती नसेल तर, म्हणजे हे अनालिसिसची माहिती नसेल, फक्त बेसिक प्रश्न असा होता की डिसिजन मेकिंग साठी म्हणून याचा आता गव्हर्नमेंट सिस्टम मध्ये कितपत वापर केला जातो आहे GIS. डिसिजन मेकिंग साठी अजून तितकासा वापर नाही केला जात आहे माझ्या माहितीनुसार. त्याच्यामध्ये आपली जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट करण्यासाठी आपण वापर करतो त्या अनुषंगाने. म्हणजे आता मी काही पाहतो की म्हणजे इव्हन आता इलेक्शनच्या वेळी त्याचे बूथ पॉइंट आउट केले जातात, पण माझं ऍप्लिकेशन असं होतं की आपण अगदी कुठल्या बूथवर किती वोटर्स आहेत, त्यातलं कॉम्पोजिशन काय आहे, जेणेकरून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला घेता येतील. जर वेगवेगळ्या प्रकारचा डेटा असतो, समजा मी संगमेश्वर तालुक्याविषयी बोलतोय, इथली मला डिटेल माहिती आहे म्हणून मी तालुक्याचं उदाहरण देतो. संगमेश्वर तालुक्यामध्ये 198 गाव आणि 1 नगर असे एकूण 199 वसाहती आहेत. तर या 199 वसाहतींचा जर सगळ्या प्रकारचा आपल्याकडे डेटा असेल, टोपोग्राफी, पॉप्युलेशन, वोटर्स, क्राईम रेकॉर्ड, तर कुठल्या बूथवर त्या ठिकाणी धोक्याची घंटा आहे याचा आधी प्रिडिक्शन करता येतं. यासाठी असा वापर केला जातो का, असा माझा प्रश्नाचा डोकं होतं. मी एक उदाहरण दिलं, असे अनेक क्षेत्र आहेत. नाही, केला जातो ना, म्हणजे त्या दृष्टिकोनात तुम्ही आता उदाहरण दिलं त्या प्रकारे कॅप्चरिंग वगैरे, तर ती तातडीने कळावी यासाठी आपण त्या सॉफ्टवेअरचा वापर करतोच निश्चितपणे. अशा प्रकारचं केलं जातं. एक भूसंपादनाची जी ऍक्टिव्हिटी म्हणालात तुम्ही, त्याच्यामध्ये अजून एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. ते इलेक्शनच्या वेळेला आपण ते वापरतो. त्याच्यामध्ये कुठल्या ठिकाणी तितक्या मला त्याची कल्पना नाही, कारण त्या भूसंपादनाची जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपले जे भूसंपादन अधिकारी वेगळे आहेत. आपण जे ग्राउंड लेवलचं जे काम आहे की ते करून घेणं जमीन वगैरे, अशा प्रकारचं काम आहे ते आपण करतो. त्यात प्रपोजल पाठवतो. पण इलेक्शन मध्ये याचा वापर चांगल्या पद्धतीने होतो. चांगल्या पद्धतीने वापर अक्षय सोगले आपल्याला प्रश्न विचारतायत. अक्षय, प्रश्न विचारायला हरकत नाही आहे मॅडम ना? अक्षय, हॅलो अक्षय आणि शंकर वाघमारे, दोघांनी प्रश्न विचारा एका पाठोपाठ एक. हॅलो. हा मॅडम मी बोलू? हा बोला. नमस्कार मॅडम. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आणि विशेष करून डॉक्टर आसावरी संसारे मॅडमने चांगल्या पद्धतीचा हा अनुभव आमच्याशी शेअर केलाय. मॅडम, मी पालघर जिल्ह्यामधून सफाळे एका छोट्याशा गावामध्ये ज्युनियर कॉलेज, राजगुरू हामपंडित ज्युनियर कॉलेजमध्ये एका शिक्षकाचं मी काम करतो 11वी 12वी साठी.
संस्कृत विषय म्हणजे जसं मी इतिहास विषय शिकवते मॅडम, माझं मराठी आणि हिस्ट्री दोन्ही MA झालेले आहे आणि इतिहास विषयाबद्दल खूप छान म्हणजे संस्कृतशी रिलेटेडच आहे. जसं जगामध्ये 3 भाषा, जसं संस्कृत, लॅटिन आणि ग्रीक, ह्या 3 भाषेमध्ये संस्कृत ही फार जुनी आपली म्हणजे जननीच आहे भाषेची. आणि या भाषेमध्ये तुम्ही PhD मिळवलेली आहे, खरंच हे वाखाणण्याजोगं आहे. भरपूर माहिती या संस्कृतीमध्ये दिलेली आहे, त्याचा अभ्यास पुरेपूर होतोच असं मला म्हणजे भरपूर लेखन आहे, भरपूर ज्ञान आहे, पण ते मग विद्यार्थ्यापर्यंत जात नाही. कारण आपण प्रमाण भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये मुलांना शिक्षण देतो. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी वयोगटाविषयी बोलणार आहे की माझे मित्र किंवा मला असे बरेच 40, 45, 50च्या आतमधले की ज्यांना संस्कृत हा विषय शिकायचा आहे, म्हणजे शिकून घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय मॅडम काय करिअर वगैरे आहेत का? जसं आपण सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून प्रौढ शिक्षण हे एक आपण राबवलं जातं शासनाकडून, तसं संस्कृत विषय असं काही आहे का? याच्याबद्दल काही थोडं मार्गदर्शन करतील? हो, आहे ना, निश्चितपणे. आपल्या मुंबई विद्यापीठामार्फत संस्कृतचे सर्टिफिकेट कोर्सेस घेतले जातात. सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर डिप्लोमा आहे. हे जे कोर्सेस आहेत ते सर्व वयोगटातल्या मुलांसाठी, व्यक्तींसाठी आहेत. त्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि संस्कृत भाषेचा अभ्यास करू शकता. त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला MA पर्यंत सुद्धा जाता येतं. ओके, धन्यवाद मॅडम. अक्षय कोण आहेत? त्यांनी प्रश्न विचारायला हरकत नाही. मॅडम, तोपर्यंत माझा एक प्रश्न आहे की आता आमची सगळी मुलं ही ग्रामीण भागामध्ये राहतात आणि इथे जर त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यांनी सुरुवात करताना कशी करावी? म्हणजे पुस्तकं आमच्याकडे आहेत बऱ्यापैकी अवेलेबल, पण तरी सुद्धा तुम्ही काही अशी पुस्तकं सजेस्ट केलीत किंवा काही अशा पद्धतीचं मार्गदर्शन जर त्याचा सोर्स सांगितलात तर आमच्या मुलांसाठी आम्ही तो खुला करून देऊ शकतो. आणि कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास करावा, किती वेळ रोजचा हा अभ्यासासाठी सातत्य त्यांनी देणं गरजेचं आहे, तर याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं. आता पुस्तकं निवडताना मगाशी म्हटलं तसं की ज्याच्यामध्ये सगळा सिलेबस कव्हर होतो अशी कोणतीही पुस्तकं निवडावी. प्राधान्याने आता मी जेव्हा अभ्यास केला होता तेव्हा स्टडी सर्कलचा वापर केला होता त्यांच्या पुस्तकांचा. नंतर बरीच पब्लिकेशन्स आहेत, पण आपण थोडासा विचार करून निवडली पाहिजेत. 1 किंवा 2 पुस्तकं निवडावीत एका विषयाची. आणि अभ्यास करताना तुमचा जो दिवसभराचा टाइम टेबल आहे ते फिक्स करावं. काही मुलांचं आहे ते 2 तासाचं रिडिंग त्यांना पुरेसं असतं, काहींना 4 तासाचं रिडिंग पुरेसं असतं. तर वाचन, लिखाण आणि एक रिव्हिजन याच्यासाठी दिवसभरातला आपला वेळ डिवाइड करून घ्यावा. त्याचं एक टाइम टेबल निश्चित करावं. लँग्वेजेससाठी दिवसातले 2 तास हे कंपल्सरी ठेवावेत. कारण लँग्वेजेसचा पेपर असा आहे की तुम्ही जेवढं त्याचं वाचन कराल, लिखाण कराल, तेवढं तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करता येतं. उदाहरणार्थ जर मराठी भाषा घेतली किंवा इंग्रजी भाषा घेतली, त्याचे जे दोन्ही पेपर मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह असे 2 पेपर्स असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपरसाठी तुमचं जर लिखाण चांगलं असेल तरच तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतात. त्याच्यामुळे सुरुवातीपासून एक टाइम लावून पेपर सोडवणं ही प्रॅक्टिस केली पाहिजे. एक आपण परीक्षा हॉलमध्ये कशा पद्धतीने बसतो आणि वेळ लावतो तशा प्रकारचं ऍटमॉस्फिअर क्रिएट करावं आणि अजिबात न उठता कुठलाही अडथळा न ठेवता कंटिन्युअस पेपर सोडवून आपल्याला काय जमतं त्याच्यामध्ये आणि आपले काय त्रुटी आहेत त्या शोधाव्यात. आणि मग नेक्स्ट पेपरमध्ये त्याच्यावरती आपल्याला काम करता येईल की मला ह्या गोष्टी जमत नाही, माझा पेपर वेळेमध्ये होत नाही, किंवा अक्षर माझं फार खराब आहे, किंवा माझ्या लिखाणाची क्वालिटी मी बदलली पाहिजे, त्याच्यामध्ये थोडंसं उच्च प्रतीचं लिखाण केलं पाहिजे. असं जर निबंध लेखन करताना असं जर वाटत असेल तर तशा सुधारणा करता येतील. त्याच्यामुळे पेपर सोडवणं हे महत्वाचं आहे. आणि दर दिवशी लँग्वेजेसचा कंपल्सरी 2 तास अभ्यास करणं आवश्यक आहे. धन्यवाद मॅडम. आणखी दुसरा हा एक प्रश्न असतो मुलांचा की जेव्हा आपण लेखी परीक्षा पास होतो आणि त्यानंतर मग तोंडी परीक्षेसाठी जेव्हा उतरतो आपण, तर आपलं व्यक्तिमत्व किंवा आपला एक अपीअरन्स आहे तर त्याच्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे मुलांनी, त्याबाबत थोडंसं मार्गदर्शन करावं.
आपलं व्यक्तिमत्व आहे ते थोडस आपण जेव्हा विचार करतो की आपल्या स्वतःच आपण हे करायचंय, जजमेंट आहे ते आपण बाहेरच्या व्यक्तींकडे अजिबात सोडायचं नाही की आपण कशा पद्धतीने उत्तर दिली पाहिजेत वगैरे. मी मगाशी म्हटलं तसं की जे 5-6 क्रायटेरिया आहेत, स्थानिक माहिती, शिक्षण, छंद, असे 5-6 क्रायटेरिया निश्चित करावेत आणि त्या क्रायटेरियावरती 10-10 प्रश्न आपले रेडी ठेवावेत की आपला आवडता छंद कोणता आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात सक्सेसफुल व्यक्ती कोण असेल त्याच्याविषयी किंवा काही तुमच्या मनात जे येईल ते 10 प्रश्न आपले तयार करावेत, त्याची 10 उत्तरं तयार करावीत, ती लिहावीत आणि रोज त्याचं वाचन करावं. त्याच्याप्रमाणे एक सतत वाचन केल्यामुळे सुद्धा, बोलण्यामुळे सुद्धा तुम्हाला एक कॉन्फिडन्स डेव्हलप झाल्याचा समजेल. मग उद्या तुम्हाला त्या संदर्भात कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही कॉन्फिडेंटली उत्तर द्याल. आत्मविश्वास हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही आत्मविश्वासाने काय बोलता हे जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याकडे लक्ष ठेवावं आणि इंटिग्रिटी, प्रामाणिकपणा तुमचा तपासला जातो. तुम्ही जी माहिती दिलेली आहे तुमच्या अर्जामध्ये ती खरी आहे किंवा नाही ही पडताळली जाते. त्याचप्रमाणे एखादी सिच्युएशन आली तर तुम्ही कशा पद्धतीने त्याला रिॲक्ट होता, तुमची रिॲक्शन काय आहे. त्याच्यामुळे इतर जे मुलांचे इंटरव्ह्यू होतात त्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही किंवा त्यांनी जी उत्तरं दिली ती अजिबात आपण ऐकायची नाहीत. आपली स्वतःची स्वतंत्र उत्तरं असली पाहिजे. तुमचं व्यक्तिमत्व हे स्वतंत्र आहे हे कळलं पाहिजे. धन्यवाद मॅडम. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर एक 5 मिनिटं तुमच्यासाठी दिलेली आहे वेळ, कारण मॅडमना ऑफिसला जायचंय, तर लगेच विचारायला हरकत नाही. आणि यापुढचे सूत्र मी सुभाष मेंगडे सर यांच्याकडे सुपूर्द करते. हा, चोगले, हा, त्याला प्रश्न विचारायचा आहे. अक्षय, बोलायला हरकत आहे तुम्हाला? तुमचा माईक अनम्यूट करा अक्षय. हॅलो हॅलो अक्षय. ठीक आहे सर, तुम्ही पुढची सूत्र घ्या आभाराची. हा, हॅलो. अक्षय, सॉरी अक्षय बोल. हा हा मॅडम, प्रथमतः नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग माझ्याकडून. तर मॅडम, मी प्रथम माझा परिचय करून देतो की मी आता FYBA मध्ये आहे. माझं पूर्ण नाव अक्षय अनंत चोगले आहे. तर मॅडम, माझा असा प्रश्न होता की APSC करत असताना प्रत्येक विषयासाठी किती रेफरन्स बुक वाचावे? प्रत्येक विषयासाठी मिनिमम 2 वाचावीत, 2 किंवा 3 पुस्तकं वाचावीत रेफरन्स बुक. त्यापेक्षा जास्त वाचू नयेत. आणि मॅडम, दुसरा एक छोटासा प्रश्न की आर्ट्स मध्ये आहे तर आर्ट्स वाल्यांना प्लॅन बी म्हणून कोणतं बेटर ऑप्शन असेल? मी मगाशी सांगितलं तर लँग्वेजेस आहेत. हॅलो. हा मॅडम. हॅलो मॅडम, बोला ना. हा, भाषा विषय आहे. त्याचप्रमाणे कायदे विषय सुद्धा तुम्ही लॉ करू शकता. लॉ मध्ये सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याचाही उपयोग तुम्हाला याच्यासाठी होतो, MPSC साठी सुद्धा होतो. कायद्यांचा उपयोग आहे तो आणि तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा होऊ शकतो. एक करिअर म्हणून सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे तो. आणि इतर जे विषय आहेत, सायकोलॉजी वगैरे असतील तर तुम्ही एक काउन्सिलर म्हणून होऊ शकता किंवा इतिहास विषय असेल तर तुम्ही त्यामध्ये संशोधन किंवा पुरातत्व शाखेकडे जाऊ शकता किंवा टीचर म्हणून एक करिअर ऑप्शन चांगला आहे तो. असे वेगवेगळे विषय आहेत. आणि मॅडम, मला आणखीन एक विचारायला आवडेल की MPSC करायला किमान किती वर्ष जावे आपल्या शैक्षणिक वर्षातली? किमान? हॅलो मॅडम, किती वर्ष? MPSC करायला आपल्या शैक्षणिक म्हणजे वर्षातील किती वर्ष किमान आपण दिली पाहिजेत MPSC या स्पर्धा परीक्षेसाठी? हा, तुमचं जे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 1-2 वर्ष प्रयत्न केला पाहिजे. 2 वर्ष फुल फ्लेज, पण त्याला काही एक्सक्यूज नाहीये. म्हणजे तुम्ही मी अमुक करून जॉब करून करतो किंवा असं जर ठरवलं तर मग ती 2 वर्ष तुम्हाला कमी पडतील. तुम्हाला फुल फ्लेज 2 वर्ष त्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे. त्यातलं 1 वर्ष मी मगाशी सांगितलं तसं डेडिकेशनने
3 महिने आहेत ते पहिल्या फाउंडेशन स्टडीसाठी, मग पुढचे जे 2 महिने आहेत ते प्रिलिमसाठी, 6 महिने मेनसाठी आणि एक महिना आहे तो इंटरव्ह्यूसाठी. असा एक वर्षाचा तुम्ही आखणी केली पाहिजे आणि 100% आपले प्रयत्न दिले पाहिजेत, तर तुम्हाला ते 2 वर्षात क्रॅक करता येईल. ओके कोमल मॅडम, बेंद्रे. धन्यवाद. धन्यवाद अक्षय. हा, कोमल बेंद्रे, मॅडम, मी तुमचा कॉमर्स- प्रश्न आहे. मॅडम, मी कॉमर्स या शाखेमध्ये शिक्षण घेत आहे, तर माझा असा प्रश्न, ऑप्शनल म्हणून आम्हाला कोणता सब्जेक्ट योग्य राहील? तुमच्या चॉईसनुसार तुम्ही तो निवडला पाहिजे असं मला वाटतं, किंवा तुमच्या गुरुजनांचं तुम्ही मार्गदर्शन या बाबतीत घ्यायला पाहिजे. कॉमर्स विषयी मला तेवढी माहिती नसल्यामुळे मी तुम्हाला नाही गाईड करू शकत. थँक्यू मॅडम. मांगडे सर, पुढची सूत्र तुम्हाला घ्यायला हरकत नाही. हा, थँक्यू. धन्यवाद आसारी मॅडम. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांना एक सूचना आहे की 28 तारखेचं वेबिनार पण आहे आपलं, तर त्याच्यामध्ये IRS ऑफिसर, मगाशी एक कॉमर्स कडून प्रश्न आला होता, तर कॉमर्सच्या संदर्भातच ज्यांनी अभ्यासक्रम आपला पूर्ण केलेला आहे, तर अशा रेव्हेन्यू खात्यामध्ये, इंडियन रेव्हेन्यू खात्यामध्ये सर्व्हिस करणाऱ्या मधुलिका देवगोजी मॅडम यांचे व्याख्यान तुम्ही जरूर ऐकाल. 28 तारखेला तुम्हाला ती लिंक पाठवली जाईल तुमच्या ग्रुपवर.